लांजा तालुक्यातील कोचरी बेंद्रेवाडी येथे जमीन जागेच्या वादातून जेसीबीच्या सहाय्याने घराच्या समोरील आणि बाजूचा भाग पाडून घराचं नुकसान आणि नासधूस केल्याची घटना घडलेली आहे। काल शुक्रवारी 19 जानेवारी रोजी दुपारी 1:45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। या प्रकरणी तेथील तिघांसह जेसीबी चालक अशा एकूण चौघांवरती लांजा पोलीस ठाणे येथे गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी तक्रारदार वसंत बेंद्रे यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली आहे। बेंद्रे यांच्या जमीन जागेच्या वादावरून वसंत बेंद्रे यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरात घुसून त्यांची पत्नी प्रतीक्षा वसंत बेंद्रे हिला हात धरून घरातून बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर जेसीबीद्वारे वसंत बेंद्रे यांच्या घराच्या समोरील आणि बाजूचा भाग पाडून घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलेलं आहे। कोचरी बेंद्रेवाडी येथील घडलेल्या घटनेचा निषेध करत लांजा तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांनी पोलीस स्टेशनवरती धडक मोर्चा देखील नेला। यावेळी दोषींवरती गुन्हे दाखल करा अन्यथा पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन करण्याचा इशारा उपजिल्हा प्रमुख जगदीश राजापकर, तालुका प्रमुख संदीप दळवी यांनी दिलेला आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते। विषय एका वसंत बेंद्रे नामक ग्रामस्थाचं कित्येक वर्षाचं घर काही विरोधकांनी येऊन त्या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्यानं तोडून टाकलेलं आहे। त्या ठिकाणी कोणती कोर्टाची नोटीस नसताना, तहसीलदारांची नसताना, पोलीस बरोबर नसताना त्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलेलं आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये अशी ही पहिलीच घटना आहे। ही घटना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसैनिकांकडून जर खपवली जाणार नाही, याच्यापुढे तिला योग्य जर न्याय मिळाला नाही त्या कुटुंबाला, तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं मोठं तीव्र आंदोलन करू। आतापर्यंतचा त्यांचा त्या घरामध्ये होता आणि वास्तव्यात असताना सुद्धा घर भरलेलं असताना त्या भरलेल्या घरावर त्या लोकांनी आणून जेसीबी हा फिरवलेला आहे। आणि हे अतिशय घाणेरडं आणि निंदनीय कृत्य त्या समोरच्या व्यक्तीकडून जेसीबीवाल्याकडून करून घेतलेलं आहे। परंतु याच्यावर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई त्या समोरच्या व्यक्तीवर झालेली नाही। आणि आमची सर्वांची मागणी आहे लांजा तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडीकडून की अशा महिलेला न्याय मिळाला पाहिजे आणि यासाठी आम्ही सर्व तिच्या पाठीशी आहोत। आणि नक्कीच वेळोवेळी जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा नक्कीच आम्ही अशा कृत्याचा वेळोवेळी निषेध करू। आणि नक्कीच माझं तर न्यायदेवतेला एवढं म्हणणं आहे, न्यायालयाला म्हणणं आहे की असं जर घडत राहिलं भविष्यामध्ये तर न्याय व्यवस्था आणि पोलिसांवरचा आमचा महिलांचा किंवा सर्व समाजाचा विश्वास उडेल। परंतु मी न्यायदेवतेला हात जोडून विनंती करते की अशा ज्या काही गावागावांमध्ये दबावतंत्र चाललं आहे, तालुक्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये दबावतंत्र चाललं आहे, हे हुकुमशाहीकडे वाटचाल चालली आहे, ती बंद झाली पाहिजे। आणि अशा गरीब सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी झटलं पाहिजे।